नमस्कार. मी विनोद राठोड. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, ज्यावेळेस विद्यार्थ्यांना समजलं की तलाठीची परीक्षा MPSC घेणार आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांची झोप ही उडालेली आहे. विद्यार्थी अभ्यासाकडे त्यांचं दुर्लक्ष एकदम कमी झालेलं आहे. तर नेमका परीक्षेचा पॅटर्न कसा असेल? MPSC परीक्षा घेते तर परीक्षा पूर्व परीक्षा असेल का? मुख्य परीक्षा असेल का? निगेटिव्ह मार्किंग असेल का? मग सर याचा नेमका सिलेबस कसा असेल? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे आहे, अनेक प्रश्न. आणि त्या प्रश्नामुळे विद्यार्थी अभ्यास करायचं बंद करून दिलेलं आहे. विद्यार्थ्याने अभ्यास तो करत नाही. ह्या पॅटर्न विषयी त्याला जाणून घ्यायचंय. त्याला एवढं जाणून घ्यायचं आहे की हे पॅटर्न त्याला कळालं किंवा त्याला असं वाटेल की त्याचं सिलेक्शन झालं म्हणून. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, विद्यार्थ्याचं काम असतं व्यवस्थित अभ्यास करायचं, गुपचूप अभ्यास करायचं, पद्धतशीर अभ्यास करायचं आणि जोही काही बदल असेल त्याला नम्रपणे सामोरे जायचं, आंदोलन न करता. हे विद्यार्थ्याचं काम असतं. मग आपल्याला त्याच गोष्टीवरती आज चर्चा ही करायची आहे. हा व्हिडिओ व्यवस्थित बघितल्यानंतर, पूर्ण बघितल्यानंतर अभ्यासाची दिशा तुमची मोकळी होईल, व्यवस्थित तुमचा अभ्यास होईल आणि अपकमिंग जीही तलाठीची जाहिरात असेल त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल. बघा, थंबनेल तुम्हाला दिसत असेल, तलाठी भरतीचा पॅटर्न कसा राहील जाणून घ्या. संपूर्ण माहिती, परीक्षेचा पॅटर्न, विषय व गुण, वेळ व कालावधी, तयारीची योजना, महत्वाचे काही मुद्दे आहे याच्यावरती आपल्याला चर्चा ही करायची आहे. चला तर आपण चर्चा करूया काही महत्वाच्या मुद्द्यांवर. या ठिकाणी बघा, एमपीएससीचा जर आपण विचार केला, एमपीएससी तर एमपीएससी सध्या कोणत्या कोणत्या परीक्षा घेत असते याच्यावरती आपण चर्चा करू. एमपीएससी कोणत्या कोणत्या परीक्षा घेत असते? तर एमपीएससी परीक्षा घेत असते, सगळ्यांना माहिती आहे, स्टेट सर्व्हिस म्हणजे राज्यसेवेची परीक्षा असते. आता या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये एकूण 58 पदांची परीक्षा एमपीएससी घेईल. 58 याची पूर्व परीक्षा असते, मुख्य परीक्षा असते आणि मुलाखत असते. ही क्लास 1 आणि क्लास 2 ची राजपत्रित गॅझेटेड ऑफिसरची परीक्षा असते. फक्त यालाच मुलाखत लागू आहे, फक्त या मुलाखत. चालेल. त्यानंतर दुसरा आहे एमपीएससी गट ब प्रकार आहे. एमपीएससी गट ब याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, PSI आहे, STI आहे, ASO आहे आणि सब रजिस्ट्रार अशा पदांची परीक्षा एमपीएससी मार्फत होत असते. तर जे गट ब आहे त्याला सुद्धा मुलाखत वगळण्यात आलेली आहे. म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि तुमचं सिलेक्शन म्हणजे अंतिम निवड ही केली जाईल. आणि तिसरा जो प्रकार आहे एमपीएससी गट क प्रकार आहे. गट क म्हणजे सी प्रकार आहे हा प्रकार. आता हा प्रकार व्यवस्थित बघा, ह्या प्रकारावरती आपल्याला चर्चा करायची आहे. महाराष्ट्रातील जेवढेही गट क च्या सरळ सेवा परीक्षा आहे त्या आता एमपीएससी कडे वर्ग करण्यात आलेल्या आहे. म्हणजे तब्बल टोटल 153 पदांची एमपीएससी परीक्षा घेणार आहे. 153 पदांची टोटल. मी याच्यामध्ये तलाठीचा सुद्धा समावेश आहे आणि कोणत्या कोणत्या परीक्षेचा समावेश नाही याच्यात मी रील्स बनवलेली आहे, शॉर्ट्स पण बनवलेले, ते हे तुम्ही इथे बघू शकतात. मग आपल्याला चर्चा करायची आहे तर गट क सी परीक्षा. आतापर्यंत सगळ्यांना माहिती आहे, कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला सांगू पण शकतात की गट क जी परीक्षा असते, पूर्व आणि मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पदांची परीक्षा होते. तर ESI असेल, सिटी असेल, टॅक्स असिस्टंट असेल, यांची परीक्षा ही होत असते गट क मध्ये. आता गट क च्या ज्याही काही परीक्षा, माझा एक असा अंदाज आहे, मी सांगतो तुम्हाला तो अंदाज. तलाठी गट क आहे तर साहजिक आहे आता अपकमिंग गट ब ची जाहिरात आलेली आहे. अपकमिंग गट क ची जी ही जाहिरात येईल एमपीएससी ची, अजून आलेली नाही, कधीही ती जाहिरात येऊ शकते. आणि ती अपकमिंग गट क ची जाहिरात आल्यानंतर याच्यामध्ये आतापर्यंत 4, 5 किंवा 6 पदांची जाहिरात यायची. तर कमीत कमी राज्यसेवेची कशी जाहिरात मोठी यायची त्या पद्धतीने इथे समजा एकूण 15 पदे, 20 पदे, 25 पदे किंवा 35 पदे अशी जाहिरात येईल, एक मोठी जाहिरात गट क ची. आणि अशी मोठी जाहिरात आल्यानंतर तिथे असेल की ESI साठी एवढ्या एवढ्या जागा, AMVI साठी एवढ्या एवढ्या जागा, टॅक्स असिस्टंट साठी एवढ्या एवढ्या जागा आणि राहिलं मग तलाठीसाठी 1700 जागा असं असेल त्याच्यामध्ये. तलाठीसाठी आणखी बाकी काही असतील नसतील ते, अशी ही जाहिरात येईल. आणि अशी जाहिरात आल्यानंतर साहजिक आहे, तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांची एकच पूर्व परीक्षा आणि सगळ्यांची जशी होते तशी एकच मुख्य परीक्षा आणि तुमचं सिलेक्शन. तर अशा पद्धतीचा रेशो हा किंवा अशा पद्धतीचा पॅटर्न असू शकतो. हे 99% चिन्ह इथे आहे. 99%. 99. काही विद्यार्थ्यांना वाटतंय की सर तशी एकच परीक्षा असेल का, सिलेक्शन असेल का? ही एमपीएससी कडे गेलेली, गट क कडे गेलेली आहे. मग एमपीएससी कडे, गट क कडे गेलेले साहजिक तर तसा पॅटर्न तर नसेलच, याच्यात काही एक शंका नाही. गट क सारखा पॅटर्न असेल एमपीएससी गट क पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, कसंही पॅटर्न असेल तरी विषय तेच आहे. मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, गणित बुद्धिमत्ता आणि ओव्हरऑल संपूर्ण सामान्य ज्ञान
फक्त थोडी लेवल काय असेल वाढलेली असेल, परंतु तुमचा अभ्यासात चांगला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जास्त त्रास होणार नाही परीक्षा पास करण्यामध्ये. आणि संधी फार असेल ना, एनी ग्रॅज्युएशन वरती कितीतरी परीक्षा आपल्याला देता येतील, ही संधी आपल्याकडे फार आणि फार काय असेल, मोठी असेल. आता साहजिक आहे, तुम्हाला समजलं गट क मध्ये अशा अशा पद्धतीने येईल, त्यानंतर त्याचा सिलेबस पण सेम असेल, तो वेगळा सिलेबस असेल का? नसेल. गटकचा जो सिलेबस आहे तोच सेम याचा सिलेबस असेल. निगेटिव्ह मार्किंग पण असेलच, सगळ्यात महत्वाचा मुद्दा निगेटिव्ह मार्किंग असेल का? एमएससीआयटी तर एमएससीआयटी ची गरज नाही, असेल तर तुम्हाला 2 वर्षामध्ये देता येते. टायपिंगची गरज नाही, जिथे जिथे क्लरिकलच्या पोस्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला टायपिंग देता येईल. आणि एक शेवटचा महत्वाचा मुद्दा, सर अपियर असताना देता येईल का? साहजिक देता येईल. पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल तर अपियर असताना सुद्धा तुम्हाला ही परीक्षा देता येईल. बस सिंपल आणि सरळ सरळ सोपं, जास्त याच्यामध्ये लेंदी नाही. तुम्ही हे तुमचा वेळ वाया घालवू नका. अन्यथा तुम्हाला माहिती आहे, एमपीएससी कडे वर्ग केलेली आहे. एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी कसे असतात, जबरदस्त अभ्यास असतो. आणि जे मग सरळ सेवेचे, फक्त टिपिकल सरळ सेवेचे अभ्यास करणारे विद्यार्थी ना अडचणी येईल. त्याच्यामुळे तुम्ही वेळ वाया घालवू नका. एमपीएससीचे विद्यार्थी गुपचूप अभ्यास करताय, तुम्ही जाहिरात कधी येईल, काय येईल याची काही एक काळजी करू नका. जाहिरात कधी पण येईल म्हणजे येईल. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पर्धा फार तीव्र असणार आहे, जबरदस्त स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर योग्य मार्गदर्शन हे फार आणि फार आवश्यक आहे. आणि तुमच्यासाठी आपण स्पेशल ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस ह्या सुरू केलेल्या आहे. हा क्रमांक आहे 72 19 70 99 25. हा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. याच्यावरती हाय करा. हाय केल्यानंतर आपली जी ऑनलाईन बॅचेस, ऑफलाईन बॅचेस आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. महाराष्ट्रातील सर्वात कमी फी आपण घेतो याचीही माहिती मिळेल. त्यानंतर तुम्ही क्लास जॉईन करू शकता. आणि तुम्हाला याचा फायदा कशासाठी होईल, तर तलाठी बनण्यासाठी याचा तुम्हाला फायदा होईल, म्हणजे होईल 100%. काही एक शंका नाही, वेळ अजिबात नाही आणि वाया सुद्धा घालू नका. व्यवस्थित अभ्यास करा सह्याद्री इन्स्टिट्यूट सोबत. तुमची तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.